फ्रेंच फ्राईज असो, समोसा असो किंवा वडापाव, टोमॅटो सॉसशिवाय मजाच नाही. तुमच्या स्नॅकची चव दुप्पट करणारा हा झटपट टोमॅटो सॉस कसा बनवायचा? फक्त काही टोमॅटो आणि काही सोपे साहित्य वापरून बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, संगीता's फूड वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी घेतले आहेत 1 किलो ताजे लाल भडक टोमॅटो. टोमॅटोला स्वच्छपैकी धुवून घ्या आणि तुकड्यांमध्ये काटून घ्या. लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टोमॅटो सॉस खूप आवडतो. मग असा घरी बनवायचा. खूप सोपे आहे बनवायला. सर्व टोमॅटो इथे मी काटून घेतले. आता गॅसवरती कढाई ठेवून सर्व टोमॅटो काटलेले ते कढाईमध्ये टाकून घ्या. 3 ते 4 अद्रकचे तुकडे, 5-6 लसूणच्या कळ्या, 2 लाल मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. हे सर्व मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून शिजू द्यायचे. झाकण काढून परत चम्मच द्यायचा. हे बघा मस्तपैकी पाणी सोडलं आहे टोमॅटोने. याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही टाकायचे. असे झाकण ठेवत ठेवत टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आता आपले टोमॅटो शिजून तयार आहे. थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पिसून घ्या. मस्त अशी स्मूथ प्युरी बनवून घ्या, जेणेकरून गाठा राहणार नाही. पिसून झाल्यानंतर हे सर्व आपल्याला गाळून घ्यायचे आहे. गाळून घेतल्याने ज्या पण टोमॅटोच्या बिया वगैरे राहिल्या असतील त्या सर्व चाळणीमध्येच राहतील. इथे मी जेवढी पण प्युरी होती तेवढी प्युरी गाळून घेतले. बाजारातील सॉस आणण्यापेक्षा स्वस्त, हेल्दी आणि चविष्ट असा टोमॅटो सॉस घरीच बनवा. एकदा हा सॉस बनवून ठेवा. महिनाभर स्नॅक्ससोबत मजा येईल. कढाईमध्ये प्युरी टाकून घ्या. इथे मी अर्धी वाटी साखर टाकली. तुम्ही चवीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आणि मस्तपैकी मिक्स करून घ्या. 5 मिनिट असेच शिजून घ्यायचे आहे. 1 छोटा चम्मच लाल मिरची पावडर, 1 छोटा चम्मच ब्लॅक पेपर पावडर आणि हे सर्व मिक्स करून घ्या. आणि 1 चम्मच व्हिनेगर टाकायचे. सर्व साहित्य छान मिसळून मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवा. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. हळूहळू सॉस घट्ट होऊ लागेल आणि त्याचा सुंदर रंग व सुगंध तुमची भूक आणखी वाढवेल. सॉस छान घट्ट झाला की पुन्हा थंड करून बाटली भरून ठेवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.